नमस्कार काव्यरसिको, मनमोहक मराठी मालवणी कवितांवरील दिवाळी विशेष या सदरात या उपक्रमात मी मनमोहन रोग आपले स्वागत करतो। मित्रांनो, आज दिवाळीचा 5वा दिवस। यापूर्वी आपण कालपर्यंत दिवाळीच्या 4 दिवसात 4 कविता ऐकलेल्या आहेत। 5वा दिवस बलिप्रतिपदेचा। तर बलिप्रतिपदेवरील आपण थोडीशी माहिती ऐकूया आणि मग कवितेकडे वळूया। कार्तिक शुद्ध प्रतिपदेला साजरा होणारा बलिप्रतिपदा हा दिवाळीतील महत्त्वाचा सण आहे। हा दिवस दिवाळी पाडवा म्हणूनही ओळखला जातो। या दिवशी सुवासिनी आपल्या पतीचे औक्षण करून त्याला निरामय दीर्घायुष्य आणि यशासाठी प्रार्थना करतात। पती पत्नीला भेटवस्तू देतो। हाच दिवस व्यावसायिक लोक वर्षाचा पहिला दिवस म्हणून साजरा करतात। या दिवसाचे अनेक कथा आहेत। या दिवसावर, बलिप्रतिपदेच्या दिवसावर कृष्णाने इंद्राचं गर्वहरण करायला, इंद्राने जेव्हा पावसाचा खूप मारा केला बेसुमार, तेव्हा गोकुळ बुडणार होतं। तेव्हा गोवर्धन पर्वत जो करंगळीवर उचलला बाळकृष्णाने, तोही आजचा हाच दिवस। अनेक कथा आहेत ह्या दिवसाच्या प्रचलित। पार्वती मातेने शंकराला हरवलं धुतामध्ये आणि शंकर रागाने निघून गेले। मग पार्वती मातेने तप केलं, तो धुतात हरवला, तो पण हाच दिवस। तसेच जे 3.5 शुभमुहूर्त मानतात त्यातला हा पाडव्याचा दिवस मुहूर्त, हा अर्धा मुहूर्त 3.5 पैकी, तो हा आजचाच दिवस आहे। असे इतिहासात, पुराणात याविषयी बऱ्याच कथा सांगितल्या जातात पाडव्याच्या। म्हणजे पाडव्याला विशेष महत्त्व आहे। शिवाय बळीराजा जो होता दानशूर, त्या बळीराजाला दशावतारातील 5वा अवतार विष्णूचा बटू याने पाताळात पाठवले, तोही आजचाच दिवस। आणि त्याचा पराक्रमी, तो जो पराक्रमी होता बळीराजा, त्याचा पराक्रम आणि दानशूर वृत्ती याचं स्मरण म्हणून सुद्धा बलिप्रतिपदा साजरी केली जाते। अशा अनेक कथा आहेत। आता आपण बलिप्रतिपदा ही कविता ऐकूया। दिवाळीचा दिवस 5वा कार्तिक शुद्ध प्रतिपदेचा। दिवाळीचा दिवस 5वा कार्तिक शुद्ध प्रतिपदेचा, दानशूर असुर राजा बळी आणि श्री विष्णू कथानकाचा। माता पार्वतीने हरवले धुतात, भगवान श्री शंकरांना तो हा दिन। माता पार्वतीने हरवले धुतात, भगवान शंकरांना तो हा दिन। याचा दिनी देवेंद्रा खजील केले, श्रीकृष्णांनी गोवर्धन उचलून। 3.5 शुभ मुहूर्तातील अर्धा मुहूर्त मानती पाडवा। 3.5 शुभ मुहूर्तातील अर्धा मुहूर्त मानती पाडवा, शुभकार्य आणि खरेदीसाठी म्हणती हा मुहूर्त साधावा। व्यापारी पाडव्याला करती सुरुवात, व्यापारी पाडव्याला करती सुरुवात, नव्या वर्षाची नव्याने छान। गुढीपाडवा नववर्ष असले तरी, गुढीपाडवा नववर्ष असले तरी, आर्थिक नववर्षाचा मात्र याला मान। ह्या पाडव्याला पत्नी करते औक्षण पतीचे, पत्नी करते औक्षण पतीचे, दीर्घायुष्यासाठी करे प्रार्थना, पती करे प्रयत्न करण्या पूर्ण पत्नीच्या मनोकामना। पुराण इतिहास आणि वर्तमानात नाना कथानकांनी प्रसिद्ध पाडवा। पुराण इतिहास आणि वर्तमानात नाना कथानकांनी प्रसिद्ध पाडवा, पती पत्नीच्या नात्यामधील तो आजही वाढवे माया प्रेम गोडवा। पती पत्नीच्या नात्यामधील तो आजही वाढवे माया प्रेम गोडवा। मित्रांनो, ही कविता बलिप्रतिपदेवर पाडव्यावर तुम्हाला कशी वाटली ती नक्की आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करून कळवा। आपल्या मित्रमंडळींना कविता शेअर करा। ही आजची 5व्या दिवसाची कविता ऐकली। उद्या आपण सगळ्यांचा लाडका सण यमद्वितीया म्हणजे भाऊबीज, त्या भाऊबीजेवर कविता ऐकायची आहे। या चॅनलवर 410-15 एवढ्या कविता आहेत, 4 उपक्रम आहेत। हे मी सांगतोच आहे सतत।
तर त्या तुम्ही ऐका. तुमच्या काही सूचना असतील तर कळवा. चॅनलला कोण नवीन असेल, कोण राहिला असेल तर सबस्क्राईब जरूर करा. आता उद्या भेटूया भाऊबीजेवरील एक कविता घेऊन. धन्यवाद.